बऱ्याच वेळा कमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत ज्या की पोटगीविषयीच्या आहेत. तर त्यात बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे की साहेब, माझी बायको 2 दिवस राहिली निघून गेली, 5 दिवस राहिली, 1 महिना राहिली किंवा 2 महिने राहिली निघून गेली, तरी सुद्धा मला पोटगी द्यावी लागेल का? त्याच्या काही स्पेसिफिक गोष्टी असतात. 1 महिना राहिली काय, 1 दिवस राहिली काय किंवा 2 महिने राहिली काय, याच्यावरती तुम्हाला पोटगी द्यायची की नाही ह्या गोष्टी ठरत नाहीत. पोटगी ठरते त्या समोरच्या व्यक्तीच्या इन्कमवरती, ती कशी लाईफस्टाईल जगते किंवा ती किती शिकलेली आहे याच्यावरती. बऱ्याच केसेस आता अशा सुद्धा बऱ्याच सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आलेले आहेत ज्यात नवऱ्यापेक्षा जास्त पगार बायकोला होता किंवा बायकोची प्रॉपर्टी नवऱ्यापेक्षा जास्त होती. अशा केसेसमध्ये त्या सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सुद्धा बरेच जजमेंट दिलेले त्यात पोटगी नाकारलेली आहे आणि स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की तुम्ही तुमचा जो खर्च आहे तो भागवू शकता, उलट नवऱ्यापेक्षा जास्त इन्कम सोर्सेस तुमचे जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला पोटगी मिळणार नाही. आणि बरेच असे ग्राउंड असतात की त्या ग्राउंडच्या आधारावर पोटगी ठरत असते. बायको किती दिवस आपल्याजवळ राहिली किंवा किती महिने आपल्याकडे राहिली, आपल्यासोबत संसार केलाय, त्यावर जास्त काळ पोटगीचं ठरत नसतं. पोटगी ठरते त्या इन्कम सोर्सेसवरती की तुमची इन्कम सोर्स किती आहे, तुमचा पगार पैसा किती आहे, समोरच्या त्या पत्नीचा पगार पैसा किती आहे, ती किती कमावते. ती जर समजा पती जर प्रायव्हेट जॉबला 20-30 हजार रुपये पगार करत असेल, पत्नी जर शासकीय कामात असेल, तिला 50-60 हजार रुपये 70 हजार रुपये पगार असेल, तर ती तिचा खर्च भागवू शकते. अशा केसेसमध्ये कोर्ट या गोष्टींचा विचार करते आणि असे बरेच जजमेंट आलेले आहेत ज्यात कोर्टाने पोटगी नाकारलेली आहे, ज्यामध्ये पत्नीचं इन्कम हे पतीपेक्षा कित्येक पटीने जास्त होतं.